नाशिक ग्रामीण पोलिसांनी आंतरराज्य दरोडा टोळीचा मोठा पर्दाफाश करत केरळ राज्यातून 12 आरोपींना अटक केली असून 5 आरोपी अद्याप फरार आहे। ही माहिती पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे। डिसेंबर 2025 मध्ये अर्थात 11 डिसेंबर 2025 रोजी मुंबई आग्रा महामार्गावरील वाडीबरे हद्दीत एका स्कॉर्पिओ कारला अडवून सुमारे 10 लाख रुपयांचा दरोडा टाकण्यात आला होता। या गुन्ह्याचा सखोल तपास करताना तांत्रिक व भौतिक पुराव्यांच्या आधारे तपास पथक केरळ राज्यातील त्रिशूर येथे पाठवण्यात आलं होतं। तेथे 2 प्रमुख आरोपींना अटक करण्यात आली आहे। तसेच सिन्नर तालुक्यातील नाशिक पुणे महामार्गावर दरोडा टाकण्याची तयारीत असताना 10 आरोपींना रंगेहात पकडण्यात आलाय। या कारवाईत लोखंडी तलवार, कुऱ्हाड, विळा, चाकू, हातोडा, स्क्रूड्रायव्हर, मिरची पावडर यांसह 3 चारचाकी वाहने, टोयोटा एटिओस, मारुती स्विफ्ट, होंडा सिटी, मोबाईल फोन तसेच एटीएम, क्रेडिट कार्ड असा एकूण 19,55,300 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। वाडीवरे पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सिन्नर पोलीस ठाण्यात दरोड्याच्या तयारीबाबत व सशस्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलाय। सदर टोळी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील महामार्गावर अशाच प्रकारचे गुन्हे करत असल्याची शक्यता तपासात समोर आली आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा तसेच सिन्नर व वाडीवरे पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने केली। दरोडा आणि दरोड्याच्या तयारीचे असे एकूण 2 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले। सिन्नर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दरोड्याच्या तयारीत असणारी टोळी यांना पकडण्यामध्ये सिन्नर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालेलं आहे। यांच्याकडे अधिक चौकशी केली असता यांनी अंगडियाची वाहनं ही वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे नाशिक ग्रामीणच्या हद्दीमध्ये, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये अशा प्रकारच्या अंगडियाची वाहनांची माहिती काढून त्यांना रेकी करून त्यांना अडवून त्याच्यामधले कॅश आणि इतर मौल्यवान वस्तू लुटण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत, यशस्वी पण केलेले आहेत। ही संपूर्ण टोळी ही त्रिशूर जिल्ह्यातील केरळ राज्यातील आहे। याच्यामधल्या 12 लोकांना आतापर्यंत अटक केलेली आहे। अधिकची लोकांना अटक होईल आणि त्यानंतर हे संपूर्ण टोळी कोणकोणत्या ठिकाणी काम केलेलं आहे, कोणकोणत्या ठिकाणी गुन्हे केलेले आहेत त्या ठिकाणी त्यांना ट्रान्सफर करता येईल। त्याच्यामध्ये स्थानिक लोकांचा काही सहभाग आहे? अद्यापर्यंत स्थानिक लोकांचा सहभाग आढळलेला नाही, परंतु मला खात्री आहे की भविष्यातल्या तपासामध्ये काही स्थानिक लोकांचं सुद्धा नावं निष्पन्न होऊ शकते। एसवराचे न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी नाशिक।